मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारला जाणार आहे। या कामाच्या फाउंडेशनचे खोदकाम सुरू झालेलं आहे। दरम्यान खोदकामाच्या कामात कठीण खडक सापडल्यामुळे कामाचा वेग मंदावत असल्याचं सांगण्यात आलं आहे। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्याचं काम सुरू आहे। संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनवण्याचं काम सुरू झालंय। त्यामुळे भाविकांसाठी या प्रवेशद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आलाय, तर येत्या 8 दिवसात हे काम पूर्ण होणार आहे। नाशिकमध्ये देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या 137व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। शासकीय अधिकारी देवस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते महाभिषेक पूजा करण्यात आली, तसंच शहरात भव्य रथोत्सवही काढण्यात आला। वाशीमध्ये शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली, तसंच पंजाबराव देशमुखांची प्रतिमा पालखीत ठेवून गावामध्ये प्रभात फेरीही काढण्यात आली। यावेळी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली। मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे। विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली, यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय। त्यात इंग्रजी गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं देखील निष्कर्षांमध्ये आढळून आलंय। मुंबईकरांचं पर्यटनाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे मुंबई ते श्रीनगर विमानाचं तिकीट दर 13,000 रुपयांच्या घरात गेलेत, तर नववर्षाचं स्वागत करून मुंबईमध्ये परतण्यासाठी 20,000 रुपये मोजावे लागणार आहेत। नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना दिंडोरी पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। एका लॉजवर हा छापखाना सुरू होता। यावेळी प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत, तर 20,700 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। तिघांना बेड्या ठोकल्या। ठाण्यातील शहापुरात लालपरीची अवस्था दयनीय झाली आहे। शहापूर एसटी आगारातील 90% अधिक बसेस पूर्णपणे नादुरुस्त आहेत, त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करतात। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तयारी पूर्ण सुरू केलेली आहे। आजपासून मातोश्रीवर बैठका होणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आजपासून 29 डिसेंबरपर्यंत या बैठका होतील। या बैठकांमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे। रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे। पालघरमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। दुपारी 2:30 वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल। पालकमंत्री पदाचा निर्णय नव्या वर्षात होण्याची शक्यता आहे। 1 जानेवारीनंतर पालकमंत्री पदाचा निर्णय होणार असल्याचं मोठं विधान वनमंत्री गणेश नाईकांनी केलंय। पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। दरम्यान गणेश नाईकांच्या विधानामुळे आता नव्या वर्षातच पालकमंत्री मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी वनमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय। सुधीर मुनगंटीवारांनी वनमंत्री पदाची जबाबदारी गेल्या वर्षी सांभाळलेली होती। यावेळी नाईकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ऍक्शन मोडवर आलेत। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात 10 नंतर रुग्णांना उपचार मिळत नसल्याची माहिती आंबेडकरांना मिळालेली होती, त्यामुळे आंबेडकरांनी या रुग्णालयाला भेट दिल्यानं यावेळी डॉक्टरांची तारंबळ उडाली। परभणीतील जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकरांचा राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर भव्य नागरिक सत्कार करण्यात आला। तसंच बोर्डीकरांना 21 तोफांची सलामीही देत जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू ठेवून विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू, असं यावेळी त्यांनी विधान केलंय। कल्याणमध्ये अत्याचाराची घटना घडल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। रात्रीच्या वेळेला रस्त्यावरती नशा करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय। नशेखोरांना रांगेत उभं करून फटके देत पोलिसांनी तरुणांची धिंड काढली। यावेळी कल्याण डीसीपी ही स्वतः रस्त्यावर उतरले। पिंपरी चिंचवडमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या पथकानं या चोराला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी आरोपीबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या। गोंदियातील मरारटोली परिसरात रहदारीच्या ठिकाणी ठेवलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली आहे। दुचाकी चोरतानाची दृश्य ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी बीडीसीसी बँकेचं कुलूप तोडून चोरी केल्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी बँक प्रबंधकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तपास कार्य सुरू केलं। अखेर 4 आरोपींना अटक करण्यात लाखांदूर पोलिसांना यश आलं।
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे। सतीश वाघ यांनी त्यांच्या पत्नीला अनेकदा मारहाण केली असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय। तसंच पैशांचे सगळे व्यवहार हाती घेण्यासाठी खून केल्याची पत्नीने कबुली दिली आहे। धाराशिवच्या हातला देवी मंदिर परिसरात अज्ञात व्यक्तीनं कठड्यांची तोडफोड केली आहे। या मंदिराच्या डोंगरावर भाविकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने येतात। यावेळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। राजगुरुनगरमध्ये काल दुपारी बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्यांची हत्या झालेली आहे। काल दुपारी दोघी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या होत्या। त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोघींचे मृतदेह एका पिंपामध्ये सापडले। लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचे प्रमुख प्रमोद घुगेला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बाळू डोंगरे खून प्रकरणी न्यायालयाने ही सुनावणी दिली आहे। रुग्णालयात काम करणाऱ्या बाळू डोंगरेला प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडेंनी जबर मारहाण केली होती। त्यात डोंगरेंचा मृत्यू झाला होता। नव्यानं बांधलेल्या कॉन्क्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट झाल्यानं महापालिका प्रशासनानं दोषींना आतापर्यंत 50 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। हा दंड संबंधित कंत्राटदारांसह या रस्त्यांच्या कामावर देखरेख करणाऱ्या क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सीलाही ठोठावला घेण्यात आलेला आहे, अशी माहिती पालिकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या 11 दूरसंचार कंपन्यांनी मुंबई महापालिकेचा 93 कोटी 86 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवलाय। या करवसुलीसाठी महापालिकेने राज्य सरकारला पत्र पाठवलंय। इंडस टॉवर्सची सर्वात जास्त म्हणजेच 35 कोटी 69 लाख रुपयांची थकबाकी आहे। त्याखालोखाल रिलायन्स इन्फोकॉमकडे 11 कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि मनपानं नायलॉन मांजाविरोधात कडक कारवाई केली आहे। गेल्या 15 दिवसात 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या कारवाईमध्ये जवळपास 3,78,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला। राज्यातली सुमारे 3.25 लाख बोगस पीक विमा प्रस्ताव रद्द करण्यात आलेले आहेत। पिकांची प्रत्यक्ष लागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड दाखवून भरपाई लाटण्याचा काही शेतकऱ्यांचा प्रयत्न होता। कांद्यासह इतर अनेक पिकांचा बोगस पीक विमा उतरवल्याच्या बातम्या झी 24 तासनं दाखवल्या होत्या। असे गैरव्यवहार टाळण्यासाठी कृषी विभागानं काही जिल्ह्यांमध्ये तपासणीही केली होती। नाशिकच्या येवल्यात एका व्यक्तीनं पेरूची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलंय। नोकरीतून निवृत्ती घेत या व्यक्तीनं माळरानावर तैवान या विदेशी पेरूच्या वाणाची लागवड केली। धाराशिवमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आल्यानं बाजारात कांद्याची आवक वाढली आहे। त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। यासाठी शेतकऱ्यांना 20 ते 25 रुपये प्रति किलो दरानं कांदा विकावा लागतो। साताऱ्यातील मांगर गावात अमेरिकी फ्राऊल ब्रूट रोगाचा प्रादुर्भाव झालाय। याचा मधाच्या उत्पादनावर परिणाम झाला। यंदा मध उत्पादनात 30 ते 40% घट होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि याचा परिणाम पिकांवर होतोय। पालेभाज्यांचं उत्पादनही कमी झालंय। मात्र थंडी कमी झाल्यानं द्राक्षमणी फुटणार नसल्यानं द्राक्ष बागायतदार आनंदी आहेत। द्राक्षात लवकर गोडवा उतरून त्याची द्राक्ष लवकर तयार होऊ शकतात असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झालेली आहे। बुधवारी प्रति किलो 50 रुपयांनी दरामध्ये घसरण झाली आहे। चांगल्या प्रतीचा लसूण हा 350 रुपयांनी विकला जातोय, तो आता 300 रुपयांवर आलेला आहे। बाजारात नवीन लसूण दाखल होताच दर आवाक्यामध्ये येतील असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय। पुण्यात एका भरधाव कारनं अचानक पेट घेतला। मुंबई बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकात ही दुर्घटना घडली आहे। गाडीतून धूर येतात सर्व प्रवासी तातडीनं बाहेर पडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय। मात्र तोपर्यंत गाडीचं मोठं नुकसान झालं। नवी मुंबईमध्ये कामगारांच्या ट्रान्झिस्ट कॅम्पला आग लागली। वाशी एपीएमसी जवळ सिडकोच्या गृहप्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या ट्रान्झिस्ट कॅम्पला रात्री 9:30च्या सुमारास ही आग लागलेली होती। आग लागल्यानंतर तात्काळ सर्व कामगार बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील 2 जवानांचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या दोन्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तसंच दोन्ही जवानांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे।
पुंछमध्ये लष्कराच्या गाडीला झालेल्या अपघातात साताऱ्यातले जवान शुभम घाडगे हे शहीद झालेले आहेत। 11 मराठा रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। शुभम यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या कामेरा गावामध्ये शोककळा पसरली आहे। त्यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। हिंगोलीतील रिसोड हिंगोली राज्य महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झालाय। कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। या अपघातात चालकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। वर्ध्याच्या तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोबरा निघाल्यानं खळबळ उडाली आहे। दवाखान्याच्या इमर्जन्सी दरवाजातून या सापानं प्रवेश केला। त्यानंतर एकच धावपळ उडाली। दरम्यान डॉक्टरांनी तात्काळ सर्पमित्रांना बोलावून कोबराला रेस्क्यू केलं। अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात 8 फुटी धामण आढळून आली आहे। यावेळी सर्पमित्रानं या धामणीला पकडून जंगलामध्ये सोडलं। सुदैवानं कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला। चंद्रपुरातील भद्रावतीमध्ये श्रीरामनगर परिसरामध्ये अस्वल शिरलंय। या अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। वन विभाग आणि वन्यजीव संस्था सदस्यांकडून अस्वलाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। साताऱ्यातील बार्शीत बिबट्या आणि वाघाचा वावर आढळून आलाय। त्यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार दिलीप सोपल यांनी वनमंत्री गणेश नाईकांकडे फोनद्वारे केली आहे। तसंच शेती पंपासाठी विद्युत प्रवाहाची वेळ दिवसा करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। त्यांनी वनमंत्र्यांनी या संदर्भामध्ये चर्चा केली आहे। आजपासून शनिवारपर्यंत मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। आज आणि उद्या पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असून उद्या रत्नागिरी सिंधुदुर्गात पाऊस पडू शकतोय तर मुंबईमध्ये 28 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे।